मनोज गवळी. मी या फॅमिलीमध्ये येण्याचं कारण माझं वाढलेलं वजन, मला हायपर ॲसिडिटी होती, माझं पोट वाढलं होतं, मला चालताना दम लागायचा आणि माझ्या हाताला, पाठीला, पोटाला चरबीचे गाठी होते. असं. अच्छा, किती दिवसांपूर्वी आरोग्य फॅमिली जॉईन केली सर आपण? मला ह्या महिन्याच्या 30 तारखेला 2 वर्ष पूर्ण होणार सर. वाव, अभिनंदन सर. 2 वर्ष या आरोग्य फॅमिली मध्ये आपल्याला पूर्ण झाले. ओके, आणि किती किलो वजन होतं आपलं? माझं सर, मी या फॅमिलीमध्ये येण्याचं पूर्वी वजन होतं माझं 83 किलो. येस, 83 किलो. ओके, आणि त्यासोबत हे सगळे आजार, सगळे त्रास, चॅलेंजेस घेऊन तुम्ही आहात? मला 9 वर्षापूर्वी मला हायपर ॲसिडिटी होती. अशी होती जबरदस्त की गोळीशिवाय माझं जेवण नव्हतं. ओमनी मला गोळी होत्या, दिवसातून 3 गोळ्या. नाश्ता पूर्वी वेगळ्या, दुपारी जेवणाच्या अगोदर वेगळ्या, रात्री जेवणाच्या अगोदर वेगळ्या. गोळी शिवाय जेवण होतं. गोळी खायची तात्पुरती बरं, तर लगेच दुसऱ्या वर्षीच परत. आणि माझं पोट वाढलं होतं. पोट वाढल्यामुळे मला चालताना दम लागायचा आणि ज्या चरबीची गाठी होत्या त्या मोठ्या लिंबू एवढ्या मोठ्या होत्या. हात माझा विचित्र दिसायचा सर. मला डॉक्टर सांगितलं, मी चरबीची गाठी जसं वाढीत गेल्या तसं मी घाबरली, हे कसल्या गाठी आहेत? तर म्हणले ते चरबीची गाठी आहेत. तर डॉक्टर म्हणले ऑपरेशन करा म्हणले. मी घाबरलो की कुठं ऑपरेशन करू. तर माझ्या जे कोच भेटले मला, आशादेव आणि मनीषा उकडे मॅडम, ते मला भेटले. म्हणले तुम्ही ही फॅमिली जॉईन करा. मला त्यावर विश्वास नव्हता. बघ्या, डॉक्टर सांगितले ऑपरेशन की 16 ते 17 लाख सांगितले. 16 ते 17 लाख. मी घाबरलो सर, एवढे पैसे कुठून आणायचे? मी म्हणले बघूया, हे करून बघूया. आणि तब्बल माझं वजन होतं पहिला 83 किलो. वजन 2 महिन्यात 10 दिवसामध्ये वजन केलं. बघू शकताय. येस, बघू शकताय. हा डाव्या बाजूचा फोटो, छातीच्या पुढं सरांचं पोट आलेलं आहे आणि तब्बल 83 किलो वजन घेऊन सरांनी आरोग्य फॅमिली जॉईन केली होती. आणि जवळपास 70 दिवसात, म्हणजे जवळपास 2 महिन्यात 18 किलोचा फॅट लॉस सरांचा झालेला आहे. ओके, वजन तर सर कमी झालं. ओके, पण या इतर चॅलेंजेस आपण घेऊन आला होता, त्याच्यामध्ये काय फरक पडला सर? मला माझी जी ॲसिडिटी होती सर, 9 वर्षाची ॲसिडिटी, ती माझी तब्बल 4 दिवसामध्येच ॲसिडिटी पूर्ण बंद झाली. आणि जे पोट वाढलं होतं, ते पोट सुद्धा माझं पूर्ण कमी झालं. आणि चरबीची गाठी होत्या त्या हळूहळू मोठ्या बारीक झालेल्या आहेत. लागायचे महिन्यातून 2,000-1,500 लागायचेच. तर 1500तून मी हॉस्पिटल जायचो सर. मी बघू शकताय, सर आले होते फक्त वजन कमी करण्यासाठी. यासाठी सर काय केलं? हा सगळा रिझल्ट आपल्याला कशा मिळाला? सर, 20% हा वर्कआउट आहे आणि हा 80% हा जो जीवनातला सकस संतुलित आहे सर. हे घेतल्यामुळेच माझं जीवनात बदल झालं. फक्त एक्सरसाइजनी वजन कमी होत नाही, बाकीच्या डिसऑर्डर कमी होत नाही सर. हे जीवनातलं अमृत आहे सर. ह्यानेच माझं जीवनातलं माझं बदल झालं. आणि मी कधी सर हे चुकवलं नाही सर, कधीच चुकलो नाही. त्याच्यामध्ये माझं या अमृतामुळेच, सकस आहारमुळेच माझे जे पोट वाढलं होतं ते पोट कमी झालं. ॲसिडिटी होती ती पूर्ण गायब झाली. आणि चलता दम लागायचा मला, तो दम गेला. आणि सर, ज्या चरबीची गाठी होत्या ते हळूहळू बारीक होत गेल्या सर. आणि माझं पैसे वाचले सर माझे भरपूर. कारण मी महिन्याला 200 ते 1,500 रुपये घालायचो सर हॉस्पिटलला. आणि सारखे आजार पडायचो. आज मी सर 2 वर्ष झाले मी हॉस्पिटलची पायरी अजिबात चढलो नाही सर. आज या वर्षी सर मला मार्च महिन्यामध्ये मला 50 लागणार सर मला. वाव, येस, म्हणजे अर्ध आयुष्य पूर्ण झालं. देवाने आपल्याला 100 वर्षांचं आयुष्य दिलेलं आहे. ओके, तर या आरोग्य फॅमिली मध्ये येण्याच्या आधी तुम्ही काय तुमचं दैनंदिन
नाश्ता होता. तुम्ही नाश्त्यामध्ये काय घेत होतात? नाश्त्यामध्ये सर चपाती भाजी, पुरी भाजी, उपीट, पोहे, परोटा, आलू परोटा, बाहेर गेले की वडापाव, भजीपाव, डोसा हे खायचो सर. खात गेलो, वजन वाढत गेलं. मग मी युट्यूबवरती बघितलं सर हे वजन कसे कमी करायचं आहे. तर जिरा पाणी बघितलं. आमच्या वरती बाजूला एक शंकराचं मंदिर आहे, तारकेश्वर मंदिर, तिथे मी सगळं पळायचो सर. पळून आलो, भूक लागायची, परत मी उपीट पोहे खायचो सर. एक सुद्धा वजन कमी झालं सर माझं. मी मध पाणी बघितलो, गरम पाण्यामध्ये मध घालतो, मध पिलो मी. जे युट्यूबवरती सगळे जे काय होतं सगळं बघितलं सर करून मी. काहीच नाही. अर्धा किलो कमी व्हायचं सर, परत वाढायचं भरपूर. येस, म्हणजे आला होतात सर वजन कमी करण्यासाठी. आरोग्य फॅमिलीमध्ये यायच्या आधी तुम्ही मॉर्निंग वॉक, जिरा पाणी, लिंबू पाणी प्रयत्न करत होतात. वजन पण 1-2 किलो कमी होत होतं, परंतु ते परत तुम्ही तुमचा जो नाश्ता आहे, पुरी, भजी, उपीट, ओके, हे खाऊन तुमचं वजन पुन्हा वाढत होतं. इथं आल्यानंतर एक्झरसाइज, घाम येईल असा एक्झरसाइज आणि व्यायाम झाल्यानंतरचा हा 1 ग्लास, 1 तास व्यायाम आणि हा 1 ग्लास, ओके, त्याच्यामुळे तुमचं 17 किलो तर वजन कमी झालंच. अच्छा, अजून 3 किलो झालं. ओके, तर जवळपास 20 किलो वजन कमी झालं. त्यानंतर 9 वर्षाची ऍसिडिटी कमी झाली. डॉक्टरांनी 16-17 लाख जो खर्च सांगितला होता, सगळीकडे ज्या चरबीच्या गाठीवर आहेत, हातावर, पाठीवर, ओके, तर त्या सुद्धा तुमच्या काही प्रमाणात इथं कमी झाल्या. तर बघू शकता हा 1 ग्लास काय करेल. ओके, तर पोट एवढं वाटलं होतं सर, मी परत डान्स करायचो सर. हे पोट वाढल्यामुळे सर माझा डान्स जमत नव्हतं सर, मग दम लागायचा. येस, आता सर मी परफेक्ट सर मी पहिला सुरुवात सर मी एक्सरसाइज सर 10 मिनिटं करायचो. पोट वाढलं होतं, करायचो बसायचो, करायचो बसायचो. कारण मी कधी कॅमेरा बंद करून मी कधी एक्सरसाइज नाही केलं सर. कॅमेरा चालू करूनच केलो सर. माझ्या कोच जसं तुम्ही करा, परंतु प्रयत्न करा. जसं जसं आज तुमच्या पोटात जाईल तसं तुमच्यामध्ये शरीरामध्ये प्रतिशक्ती वाढेल. आणि मी आता सर 1 तास वर्कआउट करतो. 1 तास 2 तास मी वर्कआउट करू शकतो सर. येस, बघू शकताय सरांचा हा सगळ्यांना मेसेज आहे. कॅमेरे ऑन करून वर्कआउट केल्यानंतर रिझल्ट येऊ शकतो. फक्त वर्कआउटच नाही, वर्कआउट हा 20% आहे आणि 80% सरांच्या हातात जो आता ग्लास आहे. सर दाखवा बरं सगळ्यांना. येस, वर्कआउट हा 20% आहे आणि तो व्हिडिओ ऑन करून आहे. आणि हा सकस संतुलित आहाराचा ग्लास 80% आहे. ओके, तर खूप छान सर, आपल्याशी बोलून खूप छान वाटलं. असंच वेळोवेळी आम्हाला वर्कआउट गायडन्स करत राहा. ओके. आणि सर मला चष्मा होता सर, म्हणजे 10 वर्षापासून मला चष्मा लागायचा होता माझा जवळचा. आणि सकस डोळ्याचा सर मी सकस कंटिन्युअस 9 महिने घेतो सर मी. 9 महिने माझा सर. आता मी चष्मा नाही सर, आता चष्माशिवाय मध्ये जीवन नव्हतं. मला सर डबल दिसायचं. अच्छा, अरे वा, बघू शकताय हा सकस संतुलित आहारामध्ये शरीरातल्या पेशींना लागणारे जवळपास 114 पेक्षा जास्त घटक आहेत. त्याच्यामुळं वजन तर कमी होतंयच, पण ऍसिडिटी पण गेली. ओके, डोळ्यांना आवश्यक असणारे घटक सुद्धा भेटले. खूप सारे फायदे ह्या एका ग्लासाचे आहेत. तर यस सर, आपल्याशी बोलून खूप छान वाटलं. हा मनोज गवळी सरांचा वैयक्तिक रिझल्ट होता. व्यक्ती परत वेगवेगळा अनुभव घेऊ शकतो. येस, तर आता आपण जाऊयात नवीन सदस्यांकडे. येस, ज्यांना हा सकस संतुलित आहार घेऊन काही रिझल्ट आला असेल किंवा जे सदस्य नवीन आहेत, अशा सदस्यांनी हँड रेस करू शकता. येस, विश्राम वैद्य सर, आपला व्हिडिओ चालू करा सर, तर आपल्याशी संवाद साधता येईल. येस, स्क्रीनवरती पॉपअप आला असेल, अनम्यूट करा. येस, विश्राम वैद्य सर.